नमस्कार, मी सौरभ नाईक. सध्या इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धावरून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे का, असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नेमकी या युद्धाची कारणं काय आहेत? त्याचा नेमका इतिहास काय आहे? भारताचा या युद्धात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग होऊ शकतो का, आणि ह्या युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल, जाणून घेऊया आजच्या विषयांमधून. आपल्याला जर विषयाच्या मुळाशी जायचं असेल तर आधी इतिहासात डोकावून पाहायला हवं की नेमकं पूर्वी झालेलं काय. इस्रायल, पॅलेस्टाईन, वेस्ट बँक आणि गाझा पट्टीचा जो भूभाग आहे त्यावर 1948 साली ब्रिटिशांची सत्ता होती. विश्वयुद्धानंतर जूनसाठी इस्रायल देशाची स्थापना केली गेली. 1948 साली हिरव्या रंगाचा भूभाग आहे तो पॅलेस्टाईन झाला आणि निळ्या रंगाचा भूभाग इस्रायल देश म्हणून घोषित झाला. मात्र इजिप्त, सिरिया, जॉर्डन आणि इराक या अरब देशांनी इस्रायलच्या निर्मितीला विरोध करत 1949 मध्ये इस्रायलवर हल्ला केला. एकट्या इस्रायलनं 4ही देशांना युद्धात पराभूत केलं. मात्र जॉर्डन देशाकडे पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक भागाचं नियंत्रण आलं, तर गाझा पट्टी म्हणवल्या जाणाऱ्या या भागात इजिप्तनं कब्जा केला. यावेळी पॅलेस्टाईन देशाचं अस्तित्व जवळपास संपुष्टात आलं होतं. 1967 साली पुन्हा युद्ध झालं आणि यावेळी इस्रायलनं जॉर्डनकडून वेस्ट बँक आणि इजिप्तकडून गाझा पट्टीवर कब्जा केला. जवळपास पूर्ण पॅलेस्टाईन इस्रायलच्या ताब्यात गेला. 1993 मध्ये इस्रायल नियंत्रित भागाबाबत पॅलेस्टाईनशी शांती करार झाला आणि दोन्ही देशांनी एकमेकांचं अस्तित्व मान्य केलं. पण 5 वर्षांनंतर करार संपुष्टात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत हा वाद सुरूच आहे. पुढे गाझा पट्टीतून इस्रायलनं हजारो सैनिक मागे घेतले. त्याच भागात हमास नावाची संघटना जन्माला आली, ज्या संघटनेचं उद्दिष्ट इस्रायलचा खात्मा करणं आहे. सोप्या भाषेत बघायचं असेल तर जसं अमेरिका आणि अफगाणिस्तान या वादात तालिबान ही एक संघटना होती, तसंच इस्रायल आणि पॅलेस्टाईन या वादात हमास संघटनेचा रोल आहे. खरं तर आज गाझा पट्टीत हमासचा कब्जा आहे आणि तिथूनच इस्रायलवर हल्ले सुरू आहेत. दुसरीकडे जर आपण बघितलं तर इस्रायलनं गाझा पट्टीतून हमासला हद्दपार करण्याचा दावा केलाय. इस्रायल आणि हमासच्या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा जीव गेला. इस्रायल खरं तर हा जेमतेम 95 लाख लोकसंख्येचा देश आणि त्याच्या 4ही बाजूला शत्रू राष्ट्र. मात्र यावेळी हमास या संघटनेच्या हल्ल्यामागे इस्रायलच्या आर्यन डोम बाबत शंका उपस्थित होत आहे. इस्रायलचं आर्यन डोम काही भागात सक्रिय होतं, मात्र काही भागात या यंत्रणेचा चकवा देत मिसाईल्स इस्रायलच्या भूमीवर आदळल्या. ड्रोनद्वारे इस्रायलवर हे हल्ले झाले, मात्र जमिनीवर पोहोचण्याआधीच ते ड्रोन हवेतच नष्ट होत आहे. हवेतच ड्रोन नष्ट करणाऱ्या यंत्रणेलाच इस्रायलचं आर्यन डोम म्हटलं जातं. हे आर्यन डोम नेमकं काम कसं करतं, तर रडार युनिट, टार्गेट युनिट आणि हे फायर युनिट असे 3 भाग मिळून इस्रायलचं आर्यन डोम बनलंय. ही तिन्ही उपकरणं इस्रायलची हवाई सुरक्षा करतात. म्हणजे समजा शत्रूनं इस्रायलवर रॉकेट हल्ला केला तर त्याच्या काही सेकंदातच रडार युनिट त्या रॉकेटला ट्रॅक करतं आणि टार्गेट युनिट त्याच्या वेगाचा अंदाज घेऊन लक्ष्य करतं आणि फायर युनिटमधून निघणारी मिसाईल हवेतच शत्रूच्या हल्ल्याला नष्ट करते. मात्र असं म्हटलं जातंय की यावेळी हमासनं या आर्यन डोम यंत्रणेतल्या त्रुटी शोधल्या. सर्वाधिक कमी अंतरानं हल्ला केला. दुसरी गोष्ट म्हणजे कमी वेळात जास्त रॉकेट हल्ले झाल्यानं आर्यन डोम यंत्रणा पूर्ण ताकदीनं हल्ले रोखू शकली नाही. माहितीनुसार असं कळतंय की हमासनं फक्त 20 मिनिटात इस्रायलवर 5000हून जास्त रॉकेट हल्ले केले. आता या युद्धाचा भारतावर कसा परिणाम होईल ते देखील आपण पाहू. या युद्धाचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन सोबतचा व्यापार आणि आयात निर्यात ती प्रभावित होणार नाही, तर महागाईनं हैराण झालेल्या सर्वसामान्यांच्या अडचणी आता आणखी वाढू शकतात. खरं तर दैनंदिन गोष्टींपासून ते अगदी कर्ज आणि गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर परिणाम होऊ शकतो. इस्रायल हमास युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. खरं तर भारत कच्च्या तेलाच्या गरजेपैकी बहुतांश आयात करत असल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर निश्चितपणे होणारच आहे. एवढंच नव्हे तर 5G कनेक्टिव्हिटीच्या विस्ताराला देखील आता विलंब होऊ शकतो. हे युद्ध दीर्घ काळ सुरू राहिल्यास डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यावर देखील परिणाम होणार आहे. आता रुपयाचं मूल्य 3-4% घसरण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. या युद्धामुळे आयात निर्यातीवर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळे हिऱ्यांच्या, दागिन्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम होणार आहे.
एकूणच याशिवाय औषधांसह भारतीय व्यवसायावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर G20 मध्ये प्रस्तावित भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरला देखील विलंब होऊ शकतो. आणि या कारणामुळे निर्यातदारांसाठी शिपिंग खर्च अधिक वाढू शकतो. या युद्धाचा परिणाम टेक कंपन्यांवर सुद्धा होणार हे निश्चितच आहे. खरं तर हा संघर्ष बराच काळ सुरू राहिला तर टेक कंपन्या त्यांची ठिकाणं देखील बदलू शकतात. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे या कंपन्या आपलं कामकाज इस्रायलमधून भारतात हलवू शकतात असं मानलं जात आहे. एकूणच काय की आपल्याला वाटत असलं की हे युद्ध आपल्यापासून अगदी कोसो अंतरावर दूर सुरू आहे तरी त्याचे दूरगामी परिणाम हे आपल्यावरच होणार आहेत. आणि त्यातही होतंय कसं, इस्रायल आपलं मित्र राष्ट्र, त्यामुळे जर तिसऱ्या महायुद्धाचं बिगुल वाजलं तर कदाचित भारताला मित्राच्या मदतीला धावून जावं लागू शकतं आणि मग त्याचे तर जास्तच भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. पुढे नेमकं होतं काय हे काळच ठरवेल. पण निदान मानवाच्या कल्याणासाठी आणि सर्वनाशापासून रोखण्यासाठी हे युद्ध थांबलं पाहिजे असं वाटतं. तुम्हाला काय नेमकं वाटतं कमेंट करून जरूर कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सागर व्यासपीठ.